BSNL ई-केअर ॲप घेण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जावे. तर प्ले स्टोअरमध्ये गेल्यावर सर्चमध्ये BSNL ई-केअर टाकायचं. BSNL ई-केअर टाकला की BSNL ई-केअरवर क्लिक करायचं. त्यामध्ये हे BSNL ई-केअर हे 2 नंबरचं ऑप्शन आहे. BSNL ई-केअर हे घ्यायचं आणि याला इन्स्टॉल म्हणायचं. थोड्या वेळात हे इन्स्टॉल होऊन जाईल. हे इन्स्टॉल होऊन जाईल आता आणि इन्स्टॉल होत आहे. हे इन्स्टॉल झालेलं आहे. आता याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर इथं लॉग इनवर क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे. आता इथं तुमचं अकाउंट नाही आहे तर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. वरती तुमचं नाव टाकायचं आहे, नाव आडनाव. खाली इथं रजिस्टर मोबाईल नंबर, रजिस्टर ईमेल ID टाकायचं आहे आणि सेंड OTP म्हणायचं आहे. रजिस्टर मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं साईडला एक सेंड OTPचं ऑप्शन येईल. त्याच्यात सेंड OTPवर क्लिक केलं मोबाईल नंबर टाकून की आता हा मोबाईल नंबर टाकलेला आहे मी आणि मोबाईल नंबर टाकला, सेंड OTP क्लिक केलं की आपल्या रजिस्टर मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP इथं खाली टाकायचा आहे. आता माझा मोबाईल नंबर रजिस्टर असल्यामुळे OTP येणार नाही, तो ऑलरेडी रजिस्टर सांगेल. तर OTP टाकला की रजिस्ट्रेशन होऊन जाईल पासवर्ड टाकून आणि मग लॉग इन करायचं आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरनी. पासवर्ड टाकून मोबाईल नंबर पासवर्ड टाकून किंवा ईमेल ID पासवर्ड टाकून किंवा मग OTPनं पण लॉग इन होतं. मोबाईल नंबर आणि सेंड OTP म्हणून OTP येतो. OTP टाकला की लॉग इन होतं आणि तो OTP टाकल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर एक इंटरफेस येतो. एक BSNLचा OTP येतो आणि तो OTP आतमध्ये टाकला की माझ्या मोबाईलवर OTP आला. तो मी OTP समोरच्या विंडोमध्ये टाकला. असा इंटरफेस ओपन होतो. आणि याच्यामध्ये आपण आपला प्लॅन कोणता आहे, आपले OTT सबस्क्रिप्शन काय आहे ते बघू शकतो. कंप्लेंट नोंदवू शकतो. कंप्लेंटची स्थिती पाहू शकतो. आपला यूज किती आहे, बिल पेमेंट्स कोणकोणते झालेले, यूज किती झाला, पेमेंट हिस्ट्री मागची पूर्ण बघू शकतो. या सर्व पूर्ण अकाउंट यामध्ये मॅनेज करू शकतो. थँक्यू व्हेरी मच.